सकाळी 9:30च्या सुमारास साई मिडास टच जी इमारत आहे कमर्शियल बिल्डिंग, त्या इमारतीच्या सेकंड फ्लोअरला HDB फायनान्स आणि ICICI त्याचबरोबर अडानीचे जे ऑफिसेस होते तर त्या ऑफिसेसमध्ये आग लागल्याचा निरोप मिळाला होता। सदरचा निरोप मिळताच अग्निशमन विभागामार्फत सावेडी और मुख्यालयातल्या 3 गाड्या तात्काळ त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेल्या। त्या आगीमध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आग लागली, कारण HDB बँक फायनान्स जे असल्यामुळे त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स व अन्य फर्निचर वगैरे जळाल्याने मोठ्या प्रमाणात ती आग स्प्रेडअप झाली। सदरची आग ही स्प्रेडअप झाल्यामुळे त्याच्या खालच्या फ्लोअरला मॅटर्निटी होम आहे, नेत्रालय, स्वस्तिक नेत्रालय, त्याचबरोबर मॅटर्निटी होम होतं। त्या ठिकाणी धूर पसरल्यानं हॉस्पिटलमध्ये सगळ्यात अगोदर जे काही पेशंट आणि ते छोटं बाळ होतं त्यांना आम्ही इव्हॅक्युएट केलं आहे। त्याच्यानंतर ती आग नियंत्रणात आणण्यासाठी अथक प्रयत्न करून लवकरात लवकर अग्निशमन विभागाच्या 3 तदनंतर MIDCची गाडी आम्ही मदतीला बोलवली होती। अशा एकूण 4 गाड्यांनी त्या ठिकाणी ती आग नियंत्रणात आणलेली आहे। सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायनान्शियल आर्थिक नुकसान, कारण फर्निचर त्याचबरोबर त्यांचे काही डॉक्युमेंट्स, दस्तऐवज आणि बाहेरचा इंटेरियर देखील जळालेलं आहे। त्या आगीवरती जर आपण पाहिलं आहे की वेळीच स्थायी अग्निशमन यंत्रणा त्यांनी ऑपरेट केली असती इमारतीमधील लोकांनी, तर ती आग निश्चित इतक्या मोठ्या प्रमाणात भडकली नसती। सदर ही इमारत कमर्शियल असल्यामुळे अग्निशमन विभागाच्या त्या ठिकाणी स्थायी अग्निशमन यंत्रणा अस्तित्वात होत्या, परंतु भोगवटदार यांची रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी असल्यामुळे त्यांनी ती कदाचित कोणी त्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे। अग्निशमन विभागामार्फत त्या इमारतीला स्थायी अग्निशमन यंत्रणा रिक्वायरमेंट करून त्या बसविण्यात आलेल्या होत्या। तदनंतर सदरच्या भोगवटदारांनी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची त्याच्यावरती देखरेख अथवा तसं ते काम केलेलं नाही आहे। त्या फायर ऑडिटचं काही तुम्हाला आहे किंवा काही झालेलं आहे? सदर इमारतीला अग्निशमन विभागामार्फत ना हरकत प्रमाणपत्र दिलेलं आहे। ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याचं दरवर्षी रिन्युअल होणं गरजेचं असतं, परंतु सदरच्या इमारतीमध्ये भोगवटदार अनेक असल्यामुळं निश्चित त्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतं आहे। त्याच्यामुळं ती इमारतीचं त्यांनी ते वेळोवेळी रिन्युअल केलेलं नाही असं दिसून येत आहे। असं तुम्ही म्हटलं ते रिन्युअल केलेलं नाही आहे, त्याबाबत आता अग्निशमन दल किंवा महानगरपालिका काय कारवाई करते किंवा काय ॲक्शन? यामध्ये अग्निशमन विभागामार्फत आम्ही वारंवार जाहीर आव्हान देखील करतो की महाराष्ट्र आग प्रतिबंधक जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 संपूर्ण महाराष्ट्रात लागू झालेला आहे। प्रत्येक भोगवटदार, त्याचबरोबर मालक आणि जे कमर्शियल इमारती असतील किंवा सरकारी इमारती असतील, निमसरकारी असतील किंवा खाजगी इमारती असतील, ज्यांना अग्निशमन विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र इश्यू केलं असेल किंवा फायर अग्निशमन यंत्रणा त्या इमारतीमध्ये असेल, त्यांनी प्रत्येक 6 महिन्याला सदरची उपाययोजना सुस्थितीत असल्याबाबतचं प्रमाणपत्र अग्निशमन विभागाकडे सादर करणं बंधनकारक आहे। त्याच्याकरता आम्ही जाहीर आव्हानही करत असतो। त्याच्यानंतर वेळोवेळी वर्तमानपत्रामध्ये आम्ही बातम्याही प्रसिद्ध केलेल्या आहेत लोकांची माहिती करता। जीवितहानी त्या ठिकाणी झालेली नाही आहे, परंतु आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसून येतं।